उदरातील भुकेचं क्षमो एवढंच कशाला या व्यक्तीला त्रस्त करण्यासाठी गेला कुठे? पूर्वेश ते पूर्वेश विचारतच नाही मला. माझ्या बाबा पक्षी तू समजतोय त्यातला कुकुट मी नव्हे. बोलताना विचार करून बोलायचं. याच आबाळी मारणार काय काम काढलं तू इथं आहे. व्यवसाय तुझा दिसतोय. म्हणजे कोळी तुम्ही इथं दर्या जातोय मासे धरतोय लोकांनी ते तुला काय पापलेट आहे. तुझ्याकडे काय आहे? किसवण होय. तुझ्याकडे देण्यासारखं काय? सर मुटला होय. तुझ्याकडे काय आहे ते माणसं खाशी याचे शब्द वाढायला लागले. गिधाड भक्ती म्हणजे सर्वसामान्य नव्हे. अरे बाबा मासे वय धरलं आता काय वय ना म्हणजे मत्स्य तुझ्याकडे नाही. म्हणजे माझ्या उदराचं संतवन होणार नव्हे. ते मत्स्य तू विकिले आणि त्यानंतर आलेलं धन ती जे का असेल ते मला देणार नाही. देणार नाही. देणार नाही. चालविलच का? चालविलच का? पाठ भरवड दूर राहा. काय वाटलं तुला? काय वाटलं तुला? सोडणार नाही.
तुझ्या राज्याचा त्याग करणार नाही. या माझ्या निष्पाप प्रजेला छळाचा कार्य तुझ्याकडे घालतोय आणि जो माझ्या प्रजेला बरोबर आहे त्या जगातून नष्ट केल्याशिवाय राजा बरोबर राहणार नाही. काय तुझी हिंमत या बिगर पक्षाला मारण्याची. मला मारणारी तुझ्या प्रतापची पायघडी घालेल. मैं उन्मत्त गिराला लक्षा कैसा तो मदत सिंग कैसा मी तुझा सिंग तुझे दोन्ही पंख सजल्याशिवाय मागाई जाणारा राजा नव्हे. मला सुद्धा पाहायचंय. होऊन जाऊ दे तुझ्या आणि माझ्या बलाबलाची तुला. मग होणे तुझ्या माझ्या बरोबरची तुला. न्यायाचा तराजू तुझ्या आलेला अरिष्ट आम्ही दूर सारेला निश्चिंत राहा. तुमचं संरक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य. जेव्हा आता मासे विकून घालले तुम्ही तुमचा व्यवसाय करा. असं अरिष्ट पुन्हा येऊ नये म्हणून तुमच्या स्वगृही सोडण्यासाठी आम्ही स्वतः जाती